खऱ्या अर्थानं लग्नाला सुरुवात झालेली आहे. शर्मन्वती आता जेवण वगैरे झालंय. जेवण थोडं आलंय विश्रांती करायला. लग्न सोहळा आनंदात पार पडला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालची व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. आपल्या आसूताईची आणि प्रणवदाची जी काळ हळद होती आणि ती संपूर्ण कोकणातील पारंपरिक हळद कशा प्रकारे होते ते तुम्ही कालच्या व्हिडिओ बघितला असाल. तर मित्रांनो, आज आसूताई आणि प्रणवदाचं लगीन कार्य आहे, लग्न सोहळा आहे. सकाळचे साधारण 9-9:30 वाजायला आलेत. खऱ्या अर्थानं लग्नाला सुरुवात झालेली आहे. मांडवामध्ये धावपळी चालू आहेत. लगीन घराच्या मागे जेवणाची सर्व तयारी चालू आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल तर तेच कोकणातील पारंपरिक लग्न सोहळा कशा पद्धतीने पार पाडला जातो. ते आपलं लगीन कार्य हे गावामध्येच आहे आणि कोकणातील लगीन कार्य कसं पद्धतीने केले जाते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. अशा मंडपामध्ये बसतो आणि छान वाटतंय. जर गावामध्ये लगीन कार्य असेल तर गाव एक सणासारखा वाटतो आणि छान वाटतंय मंडपात बसल्यानंतर. तर तुम्हाला दाखवतंय लगीन घरामध्ये सकाळची धावपळ कशा पद्धतीने असते. सकाळी जेव्हा नवरा मंडपामध्ये येतो आणि इतर सर्व माणसांमध्ये जी धावपळ होत असते ते बघूयात. आता पुढे बघूयात नवरीचा आमच्या आसूताईचा मंडप सकाळी कसं दिसतोय. हल्ले जेवूनच जाऊ. काल जे आपण हल्दीमध्ये नाचलोय ना, ती हळद अजूनही गेलेली नाही आहे. तर चला मित्रांनो, नवरा वगैरे आलेला आहे आणि आपण सुद्धा लवकर फटाफट रेडी होऊयात आणि जाऊयात लगीन कार्यात. सदा मंगलम शुभमंगल सावधा. शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी. उमा महेश चिंतन सुलग्न अति समीप. जय घंटा चतुर्मा सुलग्न सावधा. सर्व
कार्य हे 12:30ला संपन्न झाल्यानंतर सर्व पाहुणे मंडळींना आमंत्रण आलं की जेवणाची वेळ झालेली आहे, तुम्ही आपल्या वरच्या समाज मंदिरामध्ये जाऊन जेवू शकता. समाज मंदिरामध्ये इतकी गरमी होत होती की शेवटी आपल्याला राहुलदाच्या घरी आणि ओटीवरती त्यांना सर्व पाहुणे मंडळींना जेवायला बसवलं. आपल्या गावातल्या सर्व पोरांनी पाहुणे मंडळींना जेवण वाढण्याची जबाबदारी त्यांच्या अंगावर घेतलेली आणि शेवटपर्यंत ते जेवण वाढत होते. शेवटी सर्वांना जेवण वाढल्यानंतर ते जेवायला बसले. कायला तर मित्रांनो, आता सर्व जेवण वगैरे वाढून झालंय. सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व गावातल्या माणसांना जेवण वगैरे वाढून आता थोडं विश्रांती घेतोय. हवा खायला आलो आहे, निसर्गाची हवा खायला आलो आहे. इथं पाखराच्या आंब्याखाली आहे आणि इकडेच आपलं गावामध्ये एंट्री इथून होतं आणि इकडे आपण बसलोय. बापरे, शेवटपर्यंत होतं मित्रांनो. आपण जेवण वाढून दम निघाला आणि त्याच्यामध्ये एवढी गरमी होत होती ना मित्रांनो, काय विचारू नका. आणि वरून इतका मे महिना आहे आणि ह्या मे महिन्यात जेवण वाढणे आणि वरून जेवणसुद्धा गरम दम निघाला खूप आणि घामाने पूर्ण अंग भिजला मित्रांनो. ठीक आहे, हरकत नाही. म्हणतात ना की गावामध्ये कोणाच्याही घरामध्ये कार्य असू दे, ते आपल्या घरामध्येच असते आणि त्या कार्यासाठी आपण मिलजूटपणे हातभार शेवटपर्यंत लावला पाहिजे. आपण जर आज त्यांच्या मदतीसाठी येतील तर ते उद्या आपल्या कार्यामदतीसाठी येतील नक्कीच. आणि हीच आहे खरी गावची एकता, एकजूटपणा म्हणायला लागेल. आता जेवण वगैरे झालं आहे, जेवून थोडं आलं आहे विश्रांती करायला. तर चला मित्रांनो, आणि ह्याच्यापुढे तुम्हाला लग्नाची वरात असते. लग्नाची वरात तुम्हाला आम्ही दाखवू. नवरा आणि नवरीला भेटवस्तू म्हणजे कवर आपण भेट देणार आहोत. त्यासोबत काय भांडे वगैरे असतील ती भेट आपण देऊ. पुढे काय ती नवऱ्याला उठवायची जी विधी असेल ती सुरू होईल आणि पुढे जो काय कार्यक्रम असेल की नवऱ्याला उठवायचा आणि ते वरातामध्ये नाचायचं ते तुम्हाला ह्याच्या पुढे सर्व पाहायला भेटेल. तर चला थोडं विश्रांती खाऊयात आणि मग नंतर जाऊयात प्रेझेंट कवर भेट द्यायला. गावची सर्व मित्रमंडळी लग्नामध्ये मिळालेले भेटवस्तू नवऱ्याच्या घरी घेऊन जात आहेत. सकाळी वातावरण हे नॉर्मल होतं आणि दुपारी 3 नंतर वातावरणामध्ये थोडी बदल आपल्याला पाहायला भेटते. सगळीकडेच थंडगार गारवा सुटलेला. भेटवस्तू किंवा नवऱ्याच्या घरी ठेवून आपण नवरीच्या घरी गेलेलो आणि आपला मोबाईल हा गंप्याकडेच राहतो आणि पुढे वादळवारा कशा प्रकारे येतोय आणि हे सर्व तुम्हाला पुढे गंप्या दाखवेल. आम्ही हे सर्व सोडले वापस. गाईज हे बघ गाईज सर्व झाडे गाईज उडत आहेत. वारा गाईज खूप जोरात चालला आहे. गाईज इथे गाईज बघू शकता. गाईज बघू शकता गाईज सर्व कपडे वगैरे गाईज चालले जातात आणि हे बघा गाईज सर्व नाचतात. गाईज खूप जोरात चालला आहे. खाली वादळ वाऱ्याचं शूट करून गंप्या आता वर येतोय. भयानक वारा सुटलेला आणि ह्या वाऱ्यातही आपली मंडळी सर्व ह्या तंबूला पकडत आहेत जेणेकरून तंबू तुटू नये. वारा वगैरे
इकडं असाच जर जोराचा वारा चालू राहिला तर नवरा आणि नवरीला बाहेर कसं काढायचं हेच सर्वांच्या मनात प्रश्न चालू होता. तब्बल अर्ध्या तासानंतर बाप्पाच्या कृपेने वादळ वारा हे थांबलं आणि सर्वांनाच याचा आनंद झाला. वादळ वारा थांबल्यानंतर नवरा आणि नवरीला बाहेर काढण्यासाठी थोडा वेळ होता. म्हटलं चला नांदरुकीच्या झाडाखाली जाऊयात आणि काय यांचा फोटोशूट वगैरे करायचं होतं तर म्हटलं चला जाऊया. सर्व मित्रमंडळींचं फोटोशूट केल्यानंतर एकांतपणे असा निवांत गावामध्ये वेळ घालवला. तर आता वेळ झाली आहे वराड बाहेर काढण्याची. म्हणजेच काय तर आता नवरा नवरीसह त्याच्या घरी परततील. आपल्या गावातल्या मुलांनी नवऱ्याचे शूज लपवलेले, त्यांना नवरदेवाने 1000 रुपये दिले. तर आता वेळ झाली आहे नवरा आणि नवरीला विश्रांती करण्याची एका घरी. आणि त्याच्या पुढे गावातली पोरा रुखवतीचं पापड फेणी काय आहे ते घेऊन नवरा आणि नवरीला भरवतील. नवऱ्याच्या घरातून रुखवत घेतलेली आहे तर चला निघूयात.
नवरा आणि नवरीला पापड फेणी भरवायच्या आधी रुखवत घेऊन आलेली सर्व पोरा त्यांच्याकडे ह्या आनंदाच्या दिनानिमित्त काही पैसे मागतील आणि ते त्या दोघांना मिळून द्यावे लागतात. काय 1000-2000 असतील ते. नवरा नवरी एका घरी बसलेले आहेत. त्याआधी गावातल्या सर्व माणसांना जेवण घ्यावे लागते. सर्वांचं जेवण झाल्यानंतर वराड घरी भरायचे असते. आता चालू झाली आहे रात्रीची वराड नाचवण्याची आणि पुढच्या काहीच क्षणानंतर नवरा नवरी त्यांच्या घरात प्रवेश करतील. ही परंपराच आहे की नवरा नवरी घरामध्ये प्रवेश करत असताना त्यांच्याकडे ह्या आनंदाच्या दिवशी पैसे मागणे आणि त्यांना ते द्यावेच लागतात. हो चव्हाण इथं पाणी आहे थंड आहे. चायनाला जेवण पाहिजे जेवण. तर मित्रांनो, असा होता कोकणातील पारंपरिक लग्न सोहळा. कोकणातील पारंपरिक लग्न सोहळा कशा पद्धतीने होतो हे सर्व आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून दाखवलेलं आहे. नवरा लगीन सोहळ्याच्या दिवशी नवरा घरातून बाहेर पडतो, तिथून ते नवऱ्याचा लग्न सोहळा पूर्णपणे पार पडून तो त्याच्या घरी परततो, तिथपर्यंत आपण तुम्हाला हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ह्या लगीन सोहळ्याच्या दिवसभरामध्ये सर्व बाहेर गावावरून आलेली पाहुणे मंडळी, गावातील मंडळी यांच्या त्या दिवशी होणारा आनंद, भावना, ह्या सर्वांचा तुम्ही आनंद लुटलाच असाल. लगीन सोहळ्याच्या दिवशी सगळेच माणसं व्यस्त असतात त्या कामानिमित्त, इतर धावपळीमध्ये सर्वच व्यस्त असतात आणि ह्या सर्व धावपळीमध्ये आमच्या संपूर्ण वारसा परंपरेच्या टीमने तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लगीन सोहळा, कोकणातला पारंपरिक लगीन सोहळा, त्या लगीन सोहळ्यामध्ये कशा विधी वगैरे असतात हे सर्व तुम्हाला आम्ही शेवटपर्यंत दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, हा कोकणातील पारंपरिक लग्न सोहळा, हा व्लॉग शूट करायला आम्हाला खूप मेहनत लागली. हा व्हिडिओ त्यामुळेच कदाचित चांगला झाला असेल, गोड झाला असेल. हा कोकणातील पारंपरिक लग्न सोहळा आणि ह्या लग्न सोहळ्यामध्ये आलेला अवकाळी पाऊस आणि बाप्पाच्या कृपेने पाऊस तर नाही आला, थोडासा ढगाळ वातावरण झालेला आणि तो ढगाळ वातावरण बाप्पाने त्याच्या आशीर्वादाने दूर केला आणि कोकणातील पारंपरिक लग्न सोहळा आनंदात पार पडला. आजचा हा कोकणातील पारंपरिक लग्न सोहळ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा. धन्यवाद.